आपण तुम्हाला दाखवली। ही जातानाची दृश्य आहेत। अधिवेशन आज अटेंड केलं उद्धव ठाकरेंनी आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले आणि त्यानंतर भेटून बाहेर पडलेले आहेत। काही क्षण झालेत जेव्हा ते भेटून बाहेर पडलेत, त्याची थेट दृश्य आपण दाखवली तुम्हाला। पुन्हा एकदा आम्ही ती दृश्य दाखवतो तुम्हाला। अगदी काहीच क्षण झालेले आहेत, उद्धव ठाकरे बाहेर आलेत। आता ते प्रसार माध्यमांशी बोलतात का की बाबा भेट का घेतली ते बघणं महत्त्वाचं आहे। अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या भेटीतून काय नेमकं त्यांना साधायचं होतं। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली का या दोन नेत्यांमध्ये, हेही आपल्याला बघावं लागेल। मवियामधल्या कुठल्याही एका पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळावं इतकं संख्याबळच नाही आहे आमदारांचं, पण तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं होतं की विरोधी पक्षनेता हा निवडीचा अधिकार पूर्ण, म्हणजे आम्हाला तर काही हरकत नाहीच आहे, पण विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार हा फक्त अध्यक्षांना आहे। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। नागपुरातल्या अधिवेशनादरम्यान दोघांची भेट झाली आहे। बाहेर आलेले आहेत आणि बाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांसमोरनी त्यांच्या आजूबाजूला गराडा घातलाय। ते बोलतात का बघूया। सुनील प्रभू त्यांच्या बाजूला आहेत। भेटीनंतरची ही लगेचची दृश्य आहेत, ताजी दृश्य लाईव्ह बघतोय आपण नागपूरमधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे बाहेर आले आणि त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। बाहेर पडल्यानंतरची दृश्य आता छायाचित्र आतली बाहेर आलेली आहेत। हे छायाचित्र उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पुष्पगुच्छ दिला आणि त्यांचं अभिनंदन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केलेलं आहे। खूप वर्षांनी हा फोटो या दोघांच्या बाजूला बाजूला उभे असण्याचा बघायला मिळतोय। काही क्षण आपण थांबूया। उद्धव ठाकरे बोलायला सुरुवात करतील, आपल्याला कारण पण समजेल या भेटीमागचं। उबाठा गटानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुष्पगुच्छ दिला आणि त्यांचं अभिनंदन केलं। उद्धव ठाकरे त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत। हे छायाचित्र एका बाजूला दालनातलं छायाचित्र आणि तिथून बाहेर पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे बोलायला उभे आहेत। निवडणूक जिंकू शकतो या सरकारकडनं अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी काय जिंकले हे जे काही अनाकलनीय प्रश्न आहेत राहुल नार्वेकर जे नवे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली आहे, काय सांगू? काही नाही, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, ते निवडणूक जिंकले, त्यांचं सरकार स्थापन झालंय, साहजिकच आहे। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले हे जे काही अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। महाराष्ट्रातल्या प्रश्नांसंदर्भात योग्य पद्धतीने सरकार निर्णय घेईल, योग्य पद्धतीने त्या प्रश्नांकडे बघेल अशी अपेक्षा। आम्ही हरलोय ते जिंकलेत म्हणून त्यांचं अभिनंदन केलं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी बाहेर पडल्यावर दिलेली आहे। अत्यंत छोटी आणि मोजकीच प्रतिक्रिया,
पण प्रचारादरम्यान म्हणजे विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो, प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये किंवा देवेंद्र फडणवीसांच्या सभांमध्ये या दोन नेत्यांनी एकमेकांविषयी अनेक शब्द वापरले, नाराजीचे सूर उमटवले, भाषा सुद्धा थोडी तीक्ष्ण आणि तीव्र होती. तरी महाराष्ट्राचं हे वैभव आहे, लोकशाहीचं हे वैभव आहे की हे दोन नेते असे समोरासमोर येऊन एकमेकांचं अभिनंदन करतात. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.